विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप आहे। अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल उपस्थित। जशास तसं उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा। विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं वक्तव्य। तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार, तटकरेंची भूमिका। विलिनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते। मात्र परिस्थिती बदलली आहे। आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। विलिनीकरणावरती आधी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती। दादांच्या निधनानंतर पवारांच्या पक्षाकडून चर्चा होणं दुर्दैवी। आता विलिनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांवेळेस प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष? सहकार्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरे यांना टार्गेट केलं जातंय। अनौपचारिक गप्पांवेळेस प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य।